तिथं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनेल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल. सो हा होता आमचा डे 2 इन महाबळेश्वर. आणि सकाळी जी जाग झाली ना ती म्हणजे पक्ष्यांच्या आवाजाने, जे चिवचिवाट असतो ना पक्ष्यांचा, त्या आवाजाने कितीतरी वर्षाने जाग आली. सो रात्रीची आमची झोप छान झाली होती. इनफॅक्ट आम्ही लवकर झोपलो होतो कारण प्रवासामुळे खूप जास्त थकायला झालं होतं. त्यामुळे जेवण वगैरे केलं आणि लवकर झोपी गेलो होतो आणि त्याच्याचमुळे लवकर जाग आली. सो त्यानंतर बाहेर येऊन पाहिलं, इतकं सुंदर आणि इतकं रम्य वातावरण होतं ना की सांगू शकत नाही, मी एक्सप्लेन करू शकत नाही शब्दामध्ये. इतकी छान सुंदर सकाळ मी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवते. तर बाहेर आले तर दुरून छान डोंगर दिसत होते आणि हलके हलके धुकं पडलेलं होतं आणि बाहेर सुंदर असं छान असं वातावरण होतं. प्लस पलीकडे तुम्हाला जंगल दिसत असेल. इनफॅक्ट मला जाग ना 5 वाजता झाली होती, पण त्यावेळेस खूप अंधार होता आणि भीती वाटत होती की बापरे, जंगल वगैरे आहे पाठीमागे, पूर्ण डोंगर वगैरे आहेत, एखादं ॲनिमल जनावर वगैरे बाहेर आलं तर भीती वाटत होती. आणि भीत मग उजेड होईपर्यंत कसं तरी माझी जी उत्सुकता होती ना मी थांबून ठेवली आणि एकदम छान असा जेव्हा उजेड पडला त्यावेळेसच मी बाहेर आले. कान्हाही लवकर उठला होता, त्याचीही झोप छान झाली होती आणि अजून सूर्याचं दर्शनसुद्धा झालं नव्हतं, म्हणजे सनराईज आणखी झालेला नव्हता. सो कान्हा उठल्यानंतर जे आहे ना पहिलं काम त्याने काही केलं असेल तो फुटबॉल खेळायला आला होता आणि मला म्हणत होते की तू पण खेळ. त्यामुळं त्याच्यासोबत थोडंफार खेळलं आणि त्यानंतर म्हणलं चला थोडंसं फिरून घेऊया, कारण काल जेव्हा आलो होतो ना तर ही प्रॉपर्टी पूर्ण आम्ही एक्सप्लोर नव्हती केली. तर आज यांना म्हणलं की चला आपण हे करूया की थोडंफार अवतीभोवती फिरूया. त्यामुळे स्वप्नील आणखीन झोपले होते, त्यांना उठवलं आणि ते फ्रेश होतात तोपर्यंत कानासोबत म्हणलं चला फुटबॉल खेळूया. आणि हे ना कोणतंही रिसॉर्ट वगैरे नाही आहे, तर एक जस्ट फार्म हाऊस टाईप आहे. यांच्याकडे फक्त 5 रूम आहेत आणि 2 रूम आम्हाला होत्या आणि 3 रूम बंद अशा होत्या. आणि या प्रकारे ना रस्ता होता रिसॉर्टकडे, म्हणजे सॉरी फार्म हाऊसकडे जाण्यासाठी येण्यासाठी छोटासा रस्ता होता आणि या बाजूला पूर्ण जंगल होतं. इकडे जे आहे ना भाताची शेती होती. सो मी असंच म्हटलं चला बघूया आजूबाजूला काय आहे, म्हणून आम्ही फिरायला आलो होतो. काना होता आणि स्वप्नील होते, बाकी रंजू आणि ते तिघे आणखी उठले नव्हते, तर त्यांना आम्ही नव्हतं आणलं सोबत. आम्ही जस्ट फिरत होतो आणि जंगल बघू शकता, इतकं दाट असं जंगल आहे ना की भीती वाटत होती की काय एखादं येईल की काय बाहेर वगैरे. पण मी नंतर त्यांना विचारलं की इथे भीती आहे का बाहेर वगैरे येण्याची, तर त्यांनी सांगितलं इथं जंगल भरपूर आहे, त्यामुळं त्यांना जे खाद्य वगैरे लागतं ते जंगलामध्ये भेटतं. त्यामुळं बाहेर कोणतेही आजपर्यंत अशी घटना घडलेली नाही जशी आपल्या जुन्नर भागात घडते. आमचं गाव जुन्नर भागामध्ये तिथे सारखं घटना घडतात की वाघाने शेळी नेली. इनफॅक्ट माणसं आणि लहान मुलंसुद्धा नेण्याचं प्रमाण जे आहे ना ते खूप जास्त वाढलेलं आहे. पण इथे तसं काहीच नाही, कारण इथे जंगल आहे, जंगल आणखी तोडलं वगैरे नाही. त्यांनी जंगल अगदी छान संवर्धन करून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांना जे आहे ना वाघाला सिंहाला जे काही लागतं खाद्य तर ते जंगलामध्ये अवेलेबल होतं, त्यामुळे ते बाहेर येत नाहीत. सो बघू शकता तुम्ही, इतकं छान असताना का सूर्य उगवत होता आणि तो डोंगराच्या असा आडवून वर येत होता. तर हे जे दृश्य होतं ना ते बघायला खूप छान वाटत होतं आणि खूप सारे आम्ही इथे फोटोज क्लिक केले, व्हिडिओज क्लिक केले आणि त्यानंतर मग आम्ही परत फार्म हाऊसवरती आलो. तर हे फार्म हाऊस थोडंफार असं आहे, खूप जास्त स्टायलिश नाही आहे पण ओके आहे. तर या प्रकारच्या पायऱ्यांवरती ना छोटे छोटे यांनी कुंड्या वगैरे ठेवल्या होत्या आणि ही झाडं वगैरे लावली होती.
तर आल्यानंतर हे तिघे पण उठले होते आणि आम्हाला जायचं होतं महाबळेश्वर एक्सप्लोअर करण्यासाठी. सो त्यामुळं आम्ही पटकन इथे एका हॉटेलवरही आलो. सो हे ज्यांचं फार्म हाऊस आहे ना, त्यांचंच एक छोटंसं हॉटेल आहे. तिथे जे काही टुरिस्ट थांबतात त्यांच्यासाठीच ॲक्च्युली हे हॉटेल आहे, कारण तेच इथे येतात आणि बाजूला पूर्ण जंगल आहे. त्यामुळे इथं येणारे जाणारे कुठे नसतात. आणि इथून महाबळेश्वर जे आहे ना, 7 ते 8 किलोमीटर आहे, म्हणजे साधारण ते 20-1 मिनटं लागतात जाण्या येण्यासाठी. तर इथे जसं ऑर्डर येईल तसं बनवून भेटतं. ऑप्शन खूप थोडे आहेत, पण एकदम फ्रेश भेटतं. म्हणजे ऑर्डर दिल्यानंतर ते पटकन बनवून देतात. आणि स्पेशली जेव्हा तुमच्यासोबत लहान मुलं असतात ना, खूप मोठ्या हॉटेलमध्ये वगैरे खूप असे ऑप्शन्स नसतात आणि इथे एकदम आम्हाला छान फ्रेश भेटलं आणि मस्तपैकी आम्ही भरपूर नाश्ता केलं. आणि त्यानंतर मग आम्ही फ्रेश वगैरे होऊन निघालो महाबळेश्वर एक्सप्लोअर करण्यासाठी. सो या पॉईंटला ना आम्हाला समजत नव्हतं की कुठे जावं, कसं जावं, कारण जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, इथं नेट अजिबात नाही आहे. सो मॅपमध्ये कळत नव्हतं कुठून कुठली दिशा आणि कुठे जावं, मॅपसुद्धा चालत नव्हता. थोडंसं आम्ही जेव्हा पुढे आलो तर आम्हाला मॅपची जरा थोडीफार रेंज यायला लागली. आणि त्यानंतर तिथल्या जे स्थायिक आहेत ना, त्यांना पण विचारलं की कुठे आहे वेण्णा लेक वगैरे, तर त्यांनी सांगितलं की इथे इथे आहे म्हणून त्यांनी सांगितलं. सो आजचा आमचा प्लॅन होता की वेण्णा लेक करूया, तिथे हॉर्स रायडिंग आणि बोट रायडिंग करून त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी महाबळेश्वरचं नाईट मार्केट आणि सनसेट पॉईंटला जावं असं ठरलं होतं. तर जाताना आम्हाला इथे एक स्ट्रॉबेरी गार्डन दिसलं. सो आम्ही सहज विचारायला गेलो की गार्डनची काय जे आहे ना एक्सपेन्सेस आहेत काय, फी आहे वगैरे. तर त्यांनी सांगितलं 400 रुपये किलो स्ट्रॉबेरी आणि प्लस जर तुम्ही स्वतः तोडणार असाल तर त्याचे एक्स्ट्रा 100 रुपये असतील. तर असं होतं की आम्हाला आणखी 2 दिवस होते जाण्यासाठी, परत घरी जाण्यासाठी. मग आत्ता जर स्ट्रॉबेरी तोडली आणि घेतली तर ती जाईपर्यंत खराब होईल. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण नंतर शेवटच्या दिवशी किंवा उद्या संध्याकाळी वगैरे येऊन हे काय करूया. आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत लिंगमळा वॉटरफॉलवरती आलेलो आहोत. आणि इथे जे फीस होती 25 रुपये पर पर्सन, आम्हाला चौघांसाठी 100 रुपये लागलेले होते. आणि इथून आहे ना खाली गेल्यानंतर मग ते लिंगमळा वॉटरफॉल आहे. आणि आम्ही त्यांना विचारलं की खूप खाली आहे का, कारण मुलं वगैरे होते आणि त्यांना उचलून वगैरे घेऊन जाणं शक्य नव्हतं. त्यांनी सांगितलं की ह्या अशा प्रकारच्या ना 200 पायऱ्या आहेत. आम्हाला उतरताना काही वाटलं नाही सिरियसली, पण चढताना थोडाफार जे आहे ना धाप लागत होती, त्रास होत होता, कारण मुलांना उचलून घेऊन जावं लागायचं त्याच्यामुळे. 눈 뜨면 눈부신 아침 햇살과 모닝콜로 너와 시작하는 하루, 마치 내 인생의 포커스가 지금에 맞춰진 걸까. 따뜻한 모닝커피의 향기가 오늘 하루도 날 기대하게 만드는 걸. 우리 오늘은 또 어떻게 지낼까. 너를 바라만 보고 있어도 좋아. 아무 말도 하지 않아도 난 좋아. 너의 눈만 바라봐도 내 모든 걸 다 알 것 같아. 우린 너무 완벽하게 모든 게 다 잘 맞아서 가끔 난 걱정이 돼. 네가 날 떠나가 버릴까 봐. 쓸데없는 다른 걱정 따윈 생각하지 말기로 해. 오늘은 우리 기다렸던 데이트 날이야. 손을 잡아줘. 오늘 데이트도 멋졌어. 너도 좋았어. 내일은 또 어떤 곳을 너와 함께 가볼까. 너와 함께 먹고 싶었던 명동 길거리 음식, 내일 그걸 먹으러 가볼까.
त्यानंतर आम्ही आलो होतो वेण्णा लेकला आणि इथे ना कॉर्न जे आहेत ना मक्याची खूप साऱ्या व्हरायटीज अवेलेबल होत्या. सो आम्ही सगळ्यांनी हेच खाल्लं कारण भूक पण लागली होती. पण म्हणलं अगोदर हे करून त्यानंतर आपण जेवण करूया कारण आम्हाला सनसेट पॉईंटला जायचं होतं. सनसेटचं त्यांनी सांगितलं होतं बॉम्बे पॉईंट. आम्ही जेव्हा चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की तुम्ही बॉम्बे पॉईंटला जा, तिथे तुम्हाला छान सनसेट पाहायला भेटेल. तर आम्ही इथे प्रत्येकाने एक वेगवेगळं घेतलं होतं. मी जे घेतलं होतं ते होतं कच्ची कैरी विथ चीज होतं. स्वप्नीलनी शेजवान घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही हॉर्स रायडिंग करायला गेलो. तर इथे जे फेअर होते हॉर्स रायडिंगचे एका माणसासाठी 200 रुपये होते आणि जर एकाच घोड्यावर तुम्ही दोघे बसलात तर ते 300 होते. तर अशा प्रकारे त्यांचे जे चार्जेस होते ना एकसारखेच होते. म्हणजे इथे तुम्हाला काही मोलभाव तर आम्हाला नाही करायला भेटला. मे बी नसेल पण इथे काही मोलभाव. तर आम्ही जेवढे सांगितले तेवढेच पे केले त्यांना. तर पहिल्यांदा स्वप्नील आणि कान्हा दोघे बसले. कान्हा आहे ना थोडासा घाबरत होता. फर्स्ट टाईम तो घोड्यावर बसला होता ना तर तो ओरडत होता की नाही मला नाही बसायचं. पण त्यानंतर जेव्हा स्वप्नील म्हणले मी तुझ्यासोबत बसतो तर तो रेडी झाला. पण त्यानंतर मग ते सारखं चाललं की मला बसायचं, आणखीन एक राऊंड बसायचे, आणखीन एक राऊंड बसायचे. म्हणजे तो निर्ढावला थोडक्यात खरं सांगायला गेलं तर. त्याच्यानंतर स्वप्नील पण बसले होते आणि मला बसायला ना खरंच खूप भीती वाटत होती. त्यामुळे मी म्हटलं की मी नाही बसणार अजिबात. तुम्ही दोघे तिघे राऊंड करा, राईड मारा, मी तुमचे व्हिडिओज वगैरे काढते. आणि त्यामुळे मी इथे व्हिडिओज काढत होते आणि मी नव्हते बसले. पण नंतर शेवटी ना काय झालं की सगळ्यांनी फोर्स केलं की बस एकदा तरी बस, कारण माहीत नाही ना आपण नंतर कधी येऊ किंवा हा एक्सपिरियन्स आपण नंतर घेऊ किंवा न घेऊ. त्याच्यानंतर मग त्यांनी पण फोर्स केलं त्यामुळे मी बसले थोडं. आणि बसल्यानंतर थोडीफार भीती वाटली पण नंतर खरंच खूप छान वाटलं. हॉर्स रायडिंग वगैरे केली आणि त्यानंतर इथे त्याच्याच बाजूला वेण्णा लेक आहे आणि ते बोट रायडिंग खूप जास्त फेमस आहे. तर इथे चार्जेस आहेत ना माझ्या लक्षात नाही आम्ही किती पे केले होते, पण ते हावर्सवरती चार्जेस असतात आणि 2 प्रकारचे असतात. म्हणजे एक जर स्वतः चालवायचे असेल तर त्याचे चार्जेस वेगळे असतात आणि प्लस तुम्हाला जे आहे ना दुसरे असतात जे दिलेले असतात माणसं ते चालवतात. तर अशा प्रकारे आम्ही दुसऱ्यांकडून आलो होतो, आम्ही स्वतः चालवलं नव्हतं. पण जेव्हा आम्ही बसलो आणि त्यांना चौकशी केली की ती कोणती बोट चांगली असते, त्यांनी सांगितलं की हीच बोट चांगली असते. कारण काय होतं चालवत चालवत तुम्ही मिडलला तर येता, पण नंतर परत येताना जे आहे ना इतका त्रास होतो की अजिबात बोट पुढे चालवत वाटत नाही. आणि खरंच आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहत आलो होतो. तर बरेच जण थकले होते आणि मध्येच थांबले होते, कारण पायडल मारून मारून किती मारणार आणि त्यांना सवय नसती फर्स्ट. तर त्याच्यामुळं आम्हाला वाटलं की आमचा डिसिजन अगदी योग्य आहे. कारण मला पहिल्यांदा वाटत होते की आपण सेल्फची जे आहे ना ते घेऊया, पण खरंच आमचा योग्य निर्णय झाला. त्याच्यानंतर आम्ही रात्रीचं आहे ना महाबळेश्वरच्या नाईट मार्केटला आलो. इथलं नाईट मार्केट ना खूप जास्त फेमस आहे आणि प्लस इथलं चप्पल्स मी काय सांगू, इतक्या चप्पल आहेत ना. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही चप्पल मार्केटमध्ये किंवा कुठल्याही चप्पलच्या दुकानात गेला तर इथं काय असतं की तुम्हाला चॉईस कुठली घेऊ असं वाटतं, पण इथे तुम्हाला चॉईस करायची गरज लागत नाही. इतक्या वेगवेगळ्या व्हरायटीज आणि प्लस खूप छान त्यांची जी क्वालिटी होती ना ती होती. तर मी खूप सारी खरेदी केली चप्पलच्या. मी येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला दाखवेन की मी काय काय घेतलं. त्याच्यानंतर इथे आम्ही खूप सारी शॉपिंग केली आणि त्यानंतर मग हा दिवस जो आहे ना इथेच एंड केला. कारण आम्हाला इथे मार्केटमध्ये जवळजवळ 8 वगैरे वाजले होते. तर तुम्हाला थोडीफार मी चप्पल दाखवते. मी इथे खूप जास्त शूट नाही केलं कारण खरेदी करायची होती त्याच्यामुळे, आणि थकलो पण होतो कारण दिवसभर खूप जास्त जे आहे ना थकावट झाली होती एवढं सगळं फिरून वगैरे. इथे ब्रेसलेट्स होते आणि त्यानंतर आम्ही परत आमच्या N2 फार्म हाऊसवरती यायला निघालो होतो. जाताना काही वाटलं नाही पण येताना फार भीती वाटत होती, कारण हा रस्ता तुम्ही बघू शकता किती अंधार आणि हे दोन्ही बाजूने असं जंगल. असं वाटायचं की मध्येच काहीतरी येईल की काय. त्यात मोबाईल्सचे अजिबात रेंज नव्हती, चालतच नव्हते मोबाईल. आणि त्यानंतर आम्ही आल्यानंतर ना आज कालच्यापेक्षा खूप जास्त थंडी होती, तर छान वाटत होतं. आणि त्यातल्या त्यात त्या दादांनी ना आम्ही जेव्हा रिक्वेस्ट केली की आम्हाला तुम्ही शेकोटी पेटवून द्याल का, तर त्यांनी शेकोटी वगैरे पेटवून दिली. तर आजची रात्र तर ना अगदी असं अविस्मरणीय झाली होती, कारण खूप छान वाटत होतं शेकोटी, थंडी. तर चला हा ब्लॉग ना मी इथेच थांबवते. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला एक मोटिवेशन भेटेल. ओके, चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय गाईज.